गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज वार आहे, शुक्रवार आहे आणि टाइम झालाय बघा 7:48 झालेत. ऍक्च्युअली मी 7:30 वाजता डिव्हाइस वगैरे ऑन केला होता आणि पिंपरी साईडला आलो होतो, कारण आज दुपारनं ते मॅरेथॉनमुळं 12 ते 4 वाजेपर्यंत रोड बंद राहणार आहे. त्याच्यामुळं आज थोडं लवकरच चालू केलं होतं, पण CNG पंपवर पण थोडं गर्दी भेटली. त्याच्यामुळं मी तिकडून भोसरीमधून सकाळी राईड वाजली होती. कुठली आंबेगाव बुद्रुकची वाजली होती 5:30नी, ते कॅन्सल झाली. त्याच्या आधी अजून एक वाजली होती सदाशिव पेठ, ते पण कॅन्सल झाली. आता काय कशामुळं कॅन्सल होतं ते काय कळत नाहीये. प्राईम प्लसमध्ये राईड होती त्याच्यामुळं मी घेतलं होतं. तर आता अजून एक राईड आली आपल्याला हिंजेवाडीची. आता काय फेज 2 आहे का फेज 3 आहे माहीत नाही, तर चला देतो अपडेट. फर्स्ट राईड झाली आहे आपली कंप्लीट आणि ह्याचे आपल्याला भेटले 17 किलोमीटरची राईड होती. नेहरू नगरवरून फेज 2ची हिंजेवाडी, याचं 17 किलोमीटरची राईड होती. 35 मिनटं टाइम लागलाय. आपल्याला भेटले 348 रुपये. तर आता ड्रॉप झालंय आणि आता सेकंड राईड पण आलेली आहे आपल्याला. पुणे रेल्वे स्टेशनची आहे. 3 किलोमीटरहून पिकअप आलाय. ठीक आहे, रेट पण थोडं चांगलं दाखवलेलं आहे आणि प्राईम प्लस मध्ये आहे. तर चला पिकअप करून मग ड्रॉप झाल्यावर देतो अपडेट. आता ह्या कस्टमरला मी पिकअप करायला आलोय 3 किलोमीटर, पण हा काय फोन उचलायला तयार नाही आहे. कमीत कमी 7-8 वेळ झाला मी कॉल करतोय, पण फोन उचलत नाही आहे. मला वाटतं हे दुसरी गाडी बुक करून गेलाय, त्याच्यामुळं हे फोन उचलत नाही आहे. कारण हे लोक काय करतात माहिती आहे का, 2 गाड्या बुक करतात. एक ओलामध्ये करतं, एक उबरमध्ये करणार. दोन्ही बुक करून मग त्याच्यानंतर मग जे लवकर येते गाडी ते त्याच्यामध्ये बसून जातात हे लोक. लय वेळ झाला कॉल करतोय पण काय फोन उचलत नाही आहे. मला वाटतं ह्याला कॅन्सलच करावं लागणार आहे, कारण लय वेळ झाला कॉल करतोय. बघूया, अजून एक 2-3 मिनटं वेट करतो, मग नंतर बघू. तर टाइम झालाय बघा 12:37 झाले. तर इथं मला एक 20 मिनटं झाली इथं थांबलोय मी, कारण ट्रिप पडते पण सगळे पेठ एरियातले पडायला लागलेत. तर तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं, फेज 3ला होतो. ओलाची राईड कॅन्सल केली ती. तिथून मी उबरची एक घेतली होती बाणेरची. त्याचे आपल्याला भेटलेत बघा 267 रुपये 13 किलोमीटरला. आणि त्याच्यानंतर बाणेरवरून मी गेलो कुठं सदाशिव पेठला. त्याचे आपल्याला भेटलेत 14 किलोमीटरचे 309 रुपये. आणि तिथूनच सदाशिव पेठवरून मी गेलो MG रोडला कॅम्पला. त्याचे आपल्याला 5.5 किलोमीटरचे 150 रुपये भेटले. 16 मिनटं टाईम लागलाय. आणि तिथून मला एक रिझर्वेशन आली एअरपोर्टची. त्याची आपल्याला 7.8 म्हणजे 7.8 किलोमीटरला 351 रुपये दिलेला आहे. तर आता ड्रॉप तर झालेला आहे, 20-25 मिनटं झालं. कारण आता सगळे पुणे सिटीमधली बुकिंग यायला लागले, कारण त्या साईडला आपल्याला जायचं नाही आहे, कारण ते सायकल मॅरेथॉन आहे. त्याच्यामुळं तिकडं सगळं रोड बंद असणार आहे. तर इथून आपल्याला पिंपरी चिंचवड साईडची बघायचं आहे. जर आली तर एक्सेप्ट करून तुम्हाला देतो अपडेट. टाइम झालाय बघा 3:23 झालेत आणि आता मी बाणेरमध्ये आहे. ॲक्च्युली मला एक राईड आली कुठून, टिंगरे नगरवरून पिंपळे सौदागरची. तर मी पिकअपला गेलो आणि त्याच्यानंतर त्यांनी कस्टमरने काय बोलले की मला पिंपळे सौदागरला नाही जायचंय, बाणेरला जायचंय. तर मी म्हटलं असं कसं, म्हटलं मी तिकडं तर रोड वगैरे बंद आहे. तर ते काय म्हटले की मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देते, जे काय ॲपमध्ये होईल त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा देते म्हटलं. मग त्यांना मी घेतला आणि इथं ड्रॉप झालाय. टाइम तर खूप लागलेला आहे बघा. आपल्याला 376 रुपये भेटले त्याचे ॲप प्रमाणे. तर मी त्यांच्याकडून 23 किलोमीटर भरलं. कुठून आलो माहिती आहे का मी, टिंगरे नगरवरून खडकीवरून नाशिक फाटा, नाशिक फाट्यावरून पिंपळे सौदागरवरून मधून पिंपळे निलकवरून मधून आलो मी. 2.5 तास लागून गेले मला. तर ह्याचे आपण त्यांच्याकडून 550 रुपये घेतले, म्हणजे 250 रुपये एक्स्ट्रा घेतले ॲपपेक्षा. तर ठीक आहे, आता आलेलो आहे, कारण आता बंद करायचा विचार आहे माझा, कारण खूप ट्रॅफिक आहे. सगळीकडे पूर्ण जाम लागून गेलेला आहे.
आणि हा इकडं बाणेरमध्ये तर बंद नाही आहे, पण तिकडं पूर्ण बंद आहे. पिंपळे सौदागर रोड, आपला जो जगताप डेअरी ब्रिज आहे, वर्ण पूर्ण बंद आहे. जो BRT रोड आहे, औंध रावेत BRT रोड आहे ना, तो पूर्ण बंद आहे. त्याच्यामुळे आता थोड्या वेळ 1 तासभर बंद करून मग त्याच्यानंतर मग चालू करावी असा विचार आहे. तर आता बंद करू, मग 4-4:30 वाजता चालू करू, देतो अपडेट. मित्रांनो, टाइम झालाय बघा 5:13 झालेत आणि मी पोचलोय आता आळंदीमध्ये. आणि ही राईड ना बाणेरवरून होती आणि 26 किलोमीटरची राईड होती आणि टाइम लागलाय 1 तास 13 मिनिटं. आणि आपल्याला त्याचे भेटले, चांगले पैसे भेटले, तसे 615 रुपये भेटले. आता शिवाजीनगरची भेटली. चला पिकअप करतो आणि देतो अपडेट. टाइम झालाय 6:52 आणि मी पोचलोय कुठं, बावदानला. आणि मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलो होतो, मी आळंदीला होतो. आळंदीवरून आपल्याला पडली शिवाजीनगरचे आपल्याला भेटलीत बघा 440 रुपये भेटलेत. राईड होती 21.4 किलोमीटरची. त्याच्यानंतर मला लगेच शिवाजीनगरवरून बावदान पडली. ह्याचे आपल्याला 11 किलोमीटरचे 315 रुपये दिलेत आणि टाइम लागलाय फक्त 26 मिनिटं. आता बावदानला थांबलेलो आहे. आता बघू इथून कुठली राईड येते, देतो अपडेट. टाइम झाला आहे 8:16 झालेत आणि आता मी आहे आता भोसरीमध्ये म्हणजे नेहरू नगरला आहे. आणि बावदानवरून मला बालेवाडीची पडली. त्याचे आपल्याला भेटले 246 रुपये. 11 किलोमीटरची राईड होती आणि तिथूनच मला एक 10-15 मिनिटं थांबल्याच्या नंतर बालेवाडीवरूनच मला ह्याची पडली, कुठले, नेहरू नगरची. ही राईड होती 14 किलोमीटरची राईड होती. ह्याचे आपल्याला भेटले 310 रुपये. तर ठीक आहे, कारण आज दुपारी 4 तास 2-1 तास तर एका जागेवर थांबून होतो मी. त्याच्यामुळं आज थोडं टाईमचा पण इश्यू झाला होता, कारण ते मॅरेथॉनमुळं. तर तुम्हाला मी आता एक थोड्या वेळात मी कुठंतरी साईडला घेऊन आजची अर्निंग पूर्ण डिटेल्स दाखवतो, किती झालेत आणि CNG किती गेलेली आहे. तर चला दाखवतो थोड्या वेळात तुम्हाला मी आजची अर्निंग दाखवतो. ओलामध्ये झाली 2270 रुपये, 2270 प्लस. उबरमध्ये झाले बघा 1455 प्लस दुपारी 175 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटले होते. म्हणजे 3900 रुपये आपली अर्निंग झाली आहे. आणि एवढं करण्यासाठी आपली गाडी चालली बघा 195. आणि आता मी CNG वगैरे भरून आलोय, फुल केली आणि CNG गेली आपल्या गाडीत 735 रुपयाची. तर ह्याच्यातनं आपल्याला 735 रुपये मायनस करायचं आहे. आणि ओला पास 70, कारण उबर आज लागलं नाही आहे पासचं. तर काल ॲक्टिवेट केलं होतं, तर कालच्या ह्याच्यामध्ये आज ॲक्टिवेट झालं नाही आहे पास. तर 3095 आपला बॅलेन्स राहिलेला आहे. तर आज दुपारी मॅरेथॉनमुळं टाईम पण थोडं टाईमपास झाला, तरी पण चांगली झाली अर्निंग. तर ठीक आहे, मग उद्या बघूया. उद्या शनिवार आहे. उद्या शनिवार आहे, त्याच्यामुळं मी CNG वगैरे भरून फुल करून ठेवलेलं आहे, कारण इंटरसिटी पण पडू शकते. तर चला, आजची अर्निंग एवढी झाली आहे. मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. चला, गुड नाईट मित्रांनो.